सगळ्यात देव बघावा आहे नाही. आपल्याला मध्ये सरकारनं बाहेर येऊ दिलं नाही कोरोना आहे नाही. जाग्यावर 2-3 रुपये किलोनं गहू दिलं. कोरोना जेवढी माणसं मेली त्यांचा निवड शिवायला कावळा आला नाही. मला लय जण म्हणली बुवा निवड शिवायला कावळाच आला नाही. मला कावळा 2-3 रुपयाचं गहू किलो खातो काय विठ्ठल. कावळा जर 2-3 रुपये किलोच्या गव्हाची चपाती खात नाही वारकरी कसा काय बी खाईल व. क्या बात है. ती स्टँड वर जाऊन मरल. वचनन मोडी बोली वचनन मोडी बोली का म्हणे यशेच्या गेलीना बडी का म्हणे शेषाचे विनावडी तुका म्हणे शेषाचे विनावडी तुका म्हणे शेषाचे विनावडी वचनन मोडी बोलिले वचनन मोडी बोलिले. आता ह्याच्यावर उदाहरण सांगू का. काय कीर्तनकार माझं कीर्तनच ठेवणार नाहीत. मी अभंग कोणता घेतला माहिती आहे का. जोडून या धणो उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. आताचं कीर्तनकार पाकिट कुटुंब असते माहिती आहे का. उजेडात नाही. त्या कारच्या मागे इंडिकेटर असतं का. कशाला अभंग तू घेतला ती. जोडून या धन अभंग का घेतला तो. विश्वास नाही तुझा चिकनी गावावर. अरे आज 43 वर्षी सेवा करते. हा ती कीर्तनकार पैसे तर का मोजून घ्यायला. तर त्या व्यवस्थित आहे ना कुठं सप्त्यातलं पंच महामंडळ असतं का ती बी खोड्या करायला व. मला केली खोड तर. माझं नाव लिहिलं मधुकर गिरी महाराज सोलापूरकर. माझ्या पुढे लिहिलं 11,000. मला दिलं 3,500. सगळ्या 10च्या नोटा. नाही का त्याची बायको मारायची. म्हणून जे द्यायचं ते तोंडावर सांगा. आमच्यात भागवत भावाचा सप्ताह असतो. भारती भावाचा सप्ताह असतो. जगदंबेचा सप्ताह असतो. एवढं देता येत असलं तरी या. हा आणि ह्याच्याकरता टाळी वाजवायची. हा किती गोळा करतो रान कोणाला ठेवतो. तुका म्हणे त्याची संपदा केवढी तुका म्हणे त्याची संपदा केवढी तुका म्हणे त्याची संपदा म्हणे त्याची संपदा केवढी नाही. कबाडी गेली नाही सांगते कबाडी गेली नाही. बाकीचं काहीच कमवू नका. एक वाचा कमवा आणि दुसरी जीभ शेवटपर्यंत राहू द्या. बघा दात माझं निघून गेलं आणि आज सांगतो तुम्हाला माझं दात का पडलं. कीर्तनाला मी पैसे वाढवलं म्हणून. आणि दात पडल्याचा का नाही विश्वास नसेल तर कीर्तन झाल्यावर बोट फिरवाया. भोगतो ना गडे संचिता वाचुनी करावे ते म्हणे समाधान. हा 2 वर्ष झालं मला साखर झाली व शुगर. मी डॉक्टरकडे गेलो. त्यानं उलता पालता केलं. मला तपासलं. मला म्हटलं गोड काय खाऊ नका. साखर खाऊ नका. लाडू खाऊ नका. जिलेबी
खाऊ नका पेड, खाऊ नका बासुंदी, खाऊ नका बालुशाही, म्हैसूर पाक, मोतीचूर लाडू, खाऊ नका करंजी, खाऊ नका पुरणपोळे, खाऊ नका दूध खीर, खाऊ नका खीर, खाऊ नका बाजरीची भाकर, खाऊ नका ज्वारीची भाकर, खाऊ नका भात, खाऊ नका भगर, खाऊ नका सायालेलं दूध, पिऊ नका कलंगडं खाऊ नका, पपई खाऊ नका, पेरू खाऊ नका, आंब द्राक्ष खाऊ नका, अंजीर खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं. गायबान्या खाऊ तर काय रा. आता दीपकच्या घरची म्हणल्याची साखर तर आहे म्हणतो सगळंच ओढतोय. 4 महिने मी सगळंच खायला चालू केलंय. न खाऊन बी मी मरतोय. त्याच्यापेक्षा खाऊन मारावं. निदान कावल्याचा ह्याला पटा तरी वाचल. विठाला 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 ऐसा ज्याचा अनुभव. मग सर्वसामान्य जीवानं खावं काय. ब्रह्मरसोगी काळ चाकण्याकरता घरात एक वारकरी पाहिजे. ब्रह्मरसाची गोडी चाकायच्या का त्यानं हरिपाठ म्हणला पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, सातत्यानं चिंतन केलं पाहिजे. घरात एक वारकरी असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो. किती? 3. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. एक वारकरी असताना त्यानं तुळशीला पाणी न घालू द्या, एकादश न करू द्या, पंढरपूरला न जाऊ द्या. पण त्याच्यासाठी पांडुरंगाला रोज त्याच्या चिकणी गावामध्ये यावं लागतं. देव उभा मागे देव